सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। बड़ा मुश्किल है तरसोद के गणेश जी से मिलना। ये हम नहीं, ये वो भक्त कहते हैं जिन्हें तरसोद के गणेश मंदिर जाना होता है। यूं तो ईश्वर को पाना आसान नहीं, लेकिन जलगांव के तरसोद मंदिर में जाना भी मुश्किल है। ईश्वर के दर्शनों के लिए रास्ते पर चलना मुहाल है। वाहन सही सलामत मंदिर तक पहुंच जाए, यही कामना हाईवे से मंदिर तक जाने वाले भक्त किया करते हैं। एकदम खास खळगे पडलेले आहेत, ते सर्वांना दिसतं आणि त्यामुळे वाहन जे आहे त्या वाहनामध्ये बसून सुद्धा त्रास होतो। परत हा रस्ता गणपतीचे स्थळ इथे असल्यामुळे प्रसिद्ध, त्यामुळे वाहतूक जास्त आहे आणि काही वाहनांचे नुकसान होतं, त्यामुळे ॲक्सिडेंट होता। ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्रास म्हणजे जीवाची हानी होते आणि अशा प्रकारे या रस्त्याची अगदी दुर्दशा झालेली आहे। लवकरात लवकर दुरुस्त करवाई विनंती। ये तो हुई भक्तों की बात करते हैं गांव के लोगों की, तरसोद के रहने वाले नागरिकों की। रोजाना इन खराब रास्तों पर चलना इन्होंने अपनी किस्मत बना लिया है। बार बार अधिकारी, ग्राम सेवक, सरपंच सबकी मिन्नतों के बाद भी नतीजा जीरो है। बोल भाऊ, रस्ता तर आहे ते खाली पावटीनं चालता येत नाही, त्या को रिक्षावर कधी गेले पडलं दल्ला दुल्ला मरला मग तो, मग कशा करता ते रस्ताच नको व्हायला पाहिजे, असं या गावचं रीत आहे। मग याला काय किंमत, फक्त नोटा येऊ द्या त्याच जागे ठेवू द्या। आता गणपती लोक तर सांग नशिराबाद ते गेलं तर, पण आपला रोड व्हायला पाहिजे ना। नुसता गड्डे गड्डे आता येऊन पाहिजे दवाखाना माई, ते लोक म्हणे दल्लीतून कस काय बसाडू बाई, आम्ही रिक्षा डुगू डुगू करते, मग तर राहू द्या पाठ्यावर माले, गाड्या वाल्याले त्रास, रिक्षा वाल्याले त्रास। और इसलिए अब ये लोग बड़े आंदोलन का प्लान बना रहे हैं। तरसोद गावापासून तर तरसोद फाट्यापर्यंत रस्ता अतिशय दुर्व्यवस्था झालेली आहे, पण या गावामध्ये गणपतीचं स्थान असून या गावाकडे कोणी लक्ष पण देत नाही। रस्त्याकडे ना आमदारांचं लक्ष, ना ग्रामपंचायत सरपंचाचं लक्ष। या रस्ता 5 ते 6 वर्षापासून नादुरुस्त आहे, यामुळे वाहनांचे अतिशय भरपूर नुकसान होते, काही लोकांचे तर ॲक्सिडेंट पण झालेले आहे। आमची या रोडबद्दल मागणी आहे की 24 तारखेपर्यंत जर त्यांनी रस्त्याचं काम सुरू नाही केले तर आम्ही 24 तारखेला तरसोद फाट्याजवळ रस्ता आंदोलन करणार आहे। त्यासाठी गावातील रिक्षावाले, काही शाळेचे मुलं मुली आणि गावातील नागरिक हे आम्हाला सहकार्य करणार आहे। या प्रशासनाकडे अर्ज देऊन काही उपयोग नाही, ते अर्ज घेऊन घेता पण सही म्हणजे त्याच्या रस्त्याकडे कोणी बघत पण नाही। आमदार साहेबांना 2-3दा निवेदन दिले पण त्यांनी पण काही याच्यावरती दखल घेतलेली नाही। आता 8 दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील पालकमंत्री साहेबांकडे निवेदन दिलं, पण त्यांनी पण काही 10-15 दिवस म्हणजे 8-10 दिवसामध्ये काही दखल घेतलेली नाही। भक्तों को भगवान तक पहुंचाने के लिए लोग दान, धर्म और सेवा करते हैं, किंतु तरसोद के रास्ते और भक्तों के हाल को देखते हुए तो ऐसा लगता है जैसे गांव के सरपंच एवं संबंधित अधिकारियों का जमीर सो सा गया है। आमच्या या तरसोद गावला महाराष्ट्रभरामधून भक्तगण येतात, परंतु गेल्या 3 वर्षापासून रस्त्यांची म्हणजे तरसोद गाव ते नॅशनल हायवे हा फाट्याचा रोड जो आहे 2.5 किलोमीटर अतिशय खराब झालेला आहे आणि याची पूर्वापारपासून आम्ही डांबरीकरणासह रुंदीकरणाची मागणी करतो। तो पूर्वी 2013ला एकदा मंजूरही करण्यात आला, परंतु तत्कालीन पालकमंत्री यांनी त्यावेळी निधी दिला नाही, त्यामुळे ते काम थांबलं। आजही आमच्या मंदिर संस्थानाच्या कार्यालयामध्ये दप्तरी तो रोड मंजुरीची प्रत दाखल आहे, पण त्यावेळी सुद्धा कोणी दक्षता घेतलेली नाही। घेऊन निवेदन दिलेले आहे, त्या निवेदनामध्ये डिटेलमध्ये आम्ही आमच्या अडचणी मांडलेल्या आहेत, परंतु दुर्दैव असं की आजपर्यंत काहीही घडलेलं नाही आणि आम्ही त्यांना प्रामुख्याने अशी मागणी केलेली आहे की रडत गेलं म्हणजे असुरपसायचे कामं होतात, तर बा आम्हाला जी किरकोळ दुरुस्ती वगैरे आहे हा प्रकार नको आहे, तर करायचं असेल तर नूतनीकरणच करा। ही अत्यंत मनोभावे या मंदिरावर येते की ते बिचारे पायी दिंड्या आणतात 25-26 किलोमीटर आणि त्यांच्या पायात पादत्राणं नसतात आणि या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की तुम्ही आपल्या पायामध्ये चपला जोडे घालून सुद्धा चालू शकत नाही, तर ते बिगर पादत्राणाचे लोक कसे चालत असतील। येत्या 24 तारखेला हे रिक्षावाले
आणि त्यांच्यासोबत मग आम्हालाही तो रस्ता रोकोसाठी उपस्थिती आम्ही देऊ. ग्रामस्थांनाही आम्ही विनंती करू. पण मंदिर संस्थांचे जे आमचे पदाधिकारी आहेत, जे संचालक आहेत, त्यांना आम्ही विनंती करू, त्यांनाही उपस्थित ठेवू. जलगांव से कैमरामैन अरुण के साथ राजेंद्र पाटिल की रिपोर्ट, इंडिया आप तक के लिए। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।